सड्डा चलो दिल्ली तो दिल्ली जाने की तमन्ना है. की इंडियन इंडियन नॅशनल आर्मीमध्ये सुभाषचंद्र बोसांच्या गाणं होतं. दिल्ली विल्ली जाएंगे अपना घर बसाएंगे. पुन्हा एकदा दिल्लीकडे सगळे निघालेत आणि हे जे शेतकऱ्यांचं मोर्चा आहे, शेतकरी जातात तर पूर्ण टेम्पो ट्रॉलर घेऊन जातात आणि पूर्ण दिल्लीला वेढा घालून बसायची वर्षभर तयारीच करतात असं मागच्या वेळी दिसलंय आणि त्यामुळे जेव्हा आता ते परत निघालेत, तर निश्चितच आता रामराज्यामधल्या मोदी सरकारची कसोटी आहे खऱ्या अर्थाने, की ते कसं ट्रीटमेंट देतात. सध्या तरी त्यांनी बॅरिकेड टाकलेत सिमेंटचे आणि खेळ टाकून अडवायचा प्रयत्न केलाय शेतकऱ्यांना, पण ते असे थांबत नाहीत ते. हेही प्रत्येकाला माहितीच आहे. तेव्हा असं असेल, तर मग काय मागण्या आहेत त्यांच्या? काय त्यांचं नक्की दुःख आहे, ते समजून घेतलं पाहिजे. कारण मग शेवटी असं एखाद्याने म्हटल्याप्रमाणे हे जे वर्ष आहे गेलं, त्याच्यामध्ये अनेक देशांमध्ये शेतकऱ्यांचे असे मोर्चे निघालेत, उठाव झालेत. अगदी जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, कॅनडा अशा सगळ्या देशांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेत. मग सगळीकडे उतरले असतील तर काहीतरी असेलच. मग ते म्हणजे एकतर जलवायू परिवर्तन, क्लायमेट चेंज हा तो मोठा मुद्दा आहे. आपण त्याच्या मध्यभागी आहोत आणि त्यामुळे मग शेतीमधली जी अस्थिरता आहे, ती तर वाढलीच आहे, यात शंकाच नाहीये. आणि मग त्या संदर्भात हे जे शेतकरी आहेत, त्यांच्या काय नक्की मागण्या आहेत? त्यांच्या 12 मागण्या आहेत. तर त्या 12 मागण्या कुठल्या आहेत? हे जर आपण थोडक्यात बघून घेऊ, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल, की त्यांचं काय आहे. वेलकम या चर्चेमध्ये. So, enact a law guaranteeing the MSP for all the crops as per the Dr. Swaminathan Commission report. सर्वात महत्वाची मागणी ही आहे की स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला आहे ना आता. मग आता त्यांनी दिलेला जो अहवाल आहे त्यानुसार तुम्ही आता काय करा की एमएसपी ला कायद्याचा दर्जा द्या. ऑलरेडी 24 पिकांसाठी जो एमएसपी आहे तर ती चांगली गोष्ट आहे. मात्र एमएसपीचा कायदा नसल्यामुळे खरेदी करायचं कुठलंही बंधन सरकारवर नाहीये. उदाहरणार्थ महाराष्ट्र उदाहरण आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एमएसपी मिळतच नाही. म्हणूनच ते आंदोलनात पण भाग घेत नाही. कारण मग एमएसपी आहे काय नाही काय तो कायदा केला का नाही केला काय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तसा काही फारसा फरक पडतच नाही. ज्यांनी कधी गुलाबजाम खाल्लाच नाहीये, ते ते कधी मिस करतच नाहीत. तसा हा काहीसा महाराष्ट्राचे शेतकरी आणि एमएसपी असा प्रकार आहे. तर मग यांचं असं म्हणणं आहे की त्याला तुम्ही कायद्याचा आधार द्या. जर असे फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये पीडीएसचा उल्लेख आहे. आता पीडीएस आहे तर मग तुम्हाला पीडीएस चालवायला एमएसपी लागणारच ना. तशा खरेदी कशी करणार? किंबहुना आता सरकारने सांगून टाकलंय की जी गरीब कल्याण योजना आहे फुकट धान्य वाटण्याची, जी आपण 80 कोटी लोकांना देतो, ती आता 5 वर्षांनी वाढवली आहे 2028 पर्यंत. मग आता एवढं तुम्ही जर मोठं घेतलं आहे मिशन हातामध्ये, अभियान घेतलंय, तर मग शेतकऱ्यांना सामील करून घ्या ना. त्यांना विश्वासात घ्या. एमएसपीचा कायदा करा. म्हणजे शेतकऱ्यांना हक्काने आपला माल विकता येईल आणि स्थानिक किमती ज्या आहेत त्या पडणार नाहीत. किमती एमएसपीच्या खालती जात आहेत त्यातच एमएसपीचं फेल्युअर आहे, यात काही शंका नाही. पण मग सरकारला असं हे करायचं असेल, तर भारतभर निदान 1000 बाजार उभे करावे लागतील. खरेदीची तरतूद करावी लागेल. तर मग तसं सरकार करायला तयार नाहीये. जेव्हा आपल्याला लागेल तितक्या प्रमाणात आपण खरेदी करू, असं सरकारची भूमिका आहे थोडक्यात. एमएसपीचा कायदा करायला सरकार तयार होत नाहीये. बाकी फूड सिक्युरिटी ऍक्ट केला, अन्न सुरक्षा कायदा, पीडीएसला पण कायद्याचा आधार दिलाय, पण एमएसपीला नाही. मग थोडक्यात ग्राहकांना घेतलं विश्वासात. ग्राहकांच्या बाजूने सगळं केलंय, पण शेतकऱ्यांच्या बाजूने नाही. हे शेतकऱ्यांचं दुःख आहे किंवा त्यांचं म्हणणं की सगळं एकतर्फी चाललंय. दुसरं जे आहे प्रोव्हाइड कंप्लीट डेप्थ वेव्हर टू द फार्मर्स अँड लेबरर्स. तर मग तुम्हाला 2009ची निवडणूक आठवत असेल. 9ची लोकसभा निवडणूक होती. तेव्हा अशी आंदोलन झाली होती. आणि मग तेव्हा मग शेवटी सरकारने जवळजवळ 70,000 कोटीचं पॅकेज देऊन की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. तशीच मागणी आता शेतकऱ्यांची आहे की तुम्ही आम्हाला कर्जमाफी द्या. आता ही द्यायची की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. पण त्याला टायमिंग परफेक्ट पकडलंय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आता आंदोलन आहे. आणि आता ही दुसरीच मागणी सेकंड इन नंबर. त्यामुळे आता बघूयात सरकार नक्की याच्यामध्ये काय विचार करतं. तिसरी आहे रिइंट्रोड्यूस द लँड ॲक्विजिशन ॲक्ट ऑफ 2013 नेशनवाइड एन्शुरिंग रिटर्न कन्सेंट फ्रॉम फार्मर्स अँड कॉम्पेन्सेशन ॲट 4 टाइम्स द कलेक्टर रेट. तर मग 2013 साली एक जमीन संपादन कायदा आणला होता. कारण त्याच्या आधीचे कायदे हे ब्रिटिश काळातले होते. 1894चा जमीन संपादन कायदा. तर अर्थातच आधुनिक भारतामध्ये एक चांगल्या पद्धतीचा कायदा आवश्यक होता. पण मग त्याच्यावर वाद झाले की किती शेतकऱ्यांचा कन्सेंट असला पाहिजे आणि किमतीबद्दल मात्र चांगली गोष्ट होती की 4 पट जास्त किंमत दिली जाईल जमिनीसाठी. पण तेव्हा शेतकऱ्यांनी काही बाबींना विरोध करण्यासाठी आंदोलन केलं आणि मग मोदी सरकारने तो कायदा तेव्हा पास केला नाही. कधीची गोष्ट ही 14ची गोष्ट आहे. हा कायदा 13 सालीच मनमोहन सिंग सरकारने आणला होता. पण मोदीने आल्याला पास करायचा प्रयत्न केला पण ते घाबरले शेतकरी आले तेव्हा. मग त्यांनी ऑर्डिनन्स काढून काढून काही काळ हा कायदा चालवला. मला वाटतं जवळपास 5 वेळा ऑर्डिनन्स काढला होता आणि 6-6 महिने चालवून बघितला. पण त्यानंतर मात्र पास केलाच नाही. पण त्यानंतर मग भारतभर आता काय झालंय की कुठल्याही प्रकल्पाची खरेदी कशी करायची याचं कुठे निश्चित तत्व नाहीये.
कुठे जास्त किंमत दिली जाते, कुठे कमी दिली जाते, कुठे एक तत्व वापरले जातात, कुठे दुसरी तत्व. आणि या सगळ्यामुळे भारतामध्ये बरेच प्रकल्प रखडलेत. अगदी आपल्याकडे पुणे एअरपोर्टचा प्रकल्प गेले कित्येक वर्ष रखडलाय. पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प रखडलेलाच आहे. ते सगळे रखडलेत कारण मग शेतकरी काय म्हणतात, की तुम्ही एक काहीतरी चौकट निर्माण करा ना, एक कायदा करा आणि त्यानुसार भूसंपादन करा. सगळ्यांना नीती-न्यायाने आणि समानतेने वागवा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची मागणी तर देशामध्ये केली. हा एक अर्थ पुढे गेलं पाहिजे. उलट त्याच्यामुळे प्रकल्प पूर्ण करणे हे अगदी सोपं होईल आणि त्यामुळे हे तर घ्यायला हरकत नाहीये. चौथी मागणी आहे, की पनिश द परपेट्रेटर्स ऑफ अ लखीमत खेरी मसाकर अँड प्रोव्हाईड जस्टिस टू द अफेक्टेड फार्मर्स. जेव्हा मागचं आंदोलन झालं, त्या लखीमत फेरी येथे त्यांच्या शेतकऱ्यांच्या मोर्चावर कार घुसवली होती एका आमदाराच्या मुलाने आणि अनेक शेतकऱ्यांना मारलं होतं. पण मी राजकीय केस होती यूपी मधली आणि त्यामुळे मग पोलिसांनी काही नीट रिस्पॉन्स दिला नाही आणि ती केस दाबायचा प्रयत्न केल्याचा आरोप झालाय. त्यामुळे मग हे दुर्दैवी आहे, की न्यायासाठी झगडावं लागतं. विशेषतः यूपीत हा प्रकार वारंवार होत आलाय आणि त्यामुळे ती एक मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. withdraw from the World Trade Organization and impose a ban on all free trade agreements. ही एक थोडी इंटरेस्टिंग मागणी आहे. ही ट्रम्प सारखीच मागणी आहे. ट्रम्प यांच्या वर्षीच म्हणणं असतं की अमेरिकेने माघार घ्यावी WTO म्हणून. तर जागतिक व्यापार संघटनेत माघार घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. आता जागतिक व्यापार संघटना तशी काही मूळची वाईट नाहीये. उलट त्यातनं फेअर ट्रेड साठी संधी मिळते. शरद जोशी जे एक प्रसिद्ध शेतकरी नेते होते, त्यांचं तर म्हणणं होतं की जागतिक व्यापार संघटना ही शेतकऱ्यांची मुक्ती आहे. आपण खुल्या दिव्याने संवाद केलं पाहिजे. पण तिथून ते आतापर्यंत असं झालं की लक्षात आलं की जागतिक व्यापार संघटना ही एकतर्फी जाते. विकसित देशांना फायदा देते तिथल्या शेतकऱ्यांना. तिथे मोठ्या प्रमाणात सबसिडीज आहेत आणि इथे नाही येत. त्यामुळे आपला माल तिकडे जाण्याच्या ऐवजी त्यांचाच माल इकडे येतो आणि इथल्या किमती पडतात. आणि शिवाय सरकार विविध देशांची फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA साइन करत आहे. मग FTA साइन केलं की सगळ्या ड्युटीज फक्त बेसिकवर येतात आणि बाकीच्या ड्युटी थांबतात. आणि त्यामुळे मग भारतीय बाजारपेठ परकीय मालाला विशेषतः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे येणारा शेतीमाल, डेअरी उत्पादनं त्यांना खुलं होतं आणि त्यामुळे मग देशी उत्पादकांना किंमत मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे थोडं एक्स्ट्रीम मागणी आहे. बघूयात सरकार याच्यावर काय विचार करतं. प्रोव्हाइड पेन्शन टू फार्मर्स अँड फार्म लेबरर्स. आता असंही ज्याला मोदीजी एकदा रेवडी कल्चर म्हणाले होते, की त्यालाच ते आता मोदी की गॅरंटी म्हणतात. यात विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. जसं पेन्शन हे ऑलरेडी एक कल्पना आहे. जसं किसान सन्मान योजना ही एक प्रकारची इनडायरेक्टली तशीच एक स्कीम आहे, की ज्यात ₹6,000 दिले जातात केंद्राकडनं. पण आता यांचं म्हणणं आहे, की दर महिन्याला ₹10,000 द्या, अशी शेतकऱ्यांची याच्यामध्ये मागणी आहे पेन्शन म्हणून. compensate the families of farmers who died during the Delhi agitation and offer the one family member a job. 700 लोक जवळजवळ मृत्यू पावले होते तेव्हा. तर मग हे 700 लोक जे आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या घरातल्या एका तरी व्यक्तीला जॉब मिळाला पाहिजे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. स्क्रॅप द इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2020 ही एक त्याची जुनी मागणी आहे. आणि मागचं आंदोलन जे होतं 2 वर्षापूर्वी झालेलं, तेव्हा पण त्यांनी ही मागणी लावून धरली होती, की इलेक्ट्रिक अमेंडमेंट बिलामध्ये मग अशा प्रकारे शेतकऱ्यांना सध्या जी अनेक ठिकाणी सबसिडी दिली जाते, की पाणी नेण्यासाठी, पाणी शेतीला वाहण्यासाठी, ती बंद. आता पंजाब हरियाणातली शेती तर प्रामुख्याने ही पाण्यावर चालते. इरिगेशन होतं, पंप चालतात आणि त्या पंपाच्या आधारेच तर मग शेती केली जाते. पण मग त्यांचं म्हणणं आहे, की ते इलेक्ट्रिक अमेंडमेंट बिलच स्क्रॅप करा. त्याच्यात जी भांडवली तत्व आहेत लावायची, त्यात किंमत ती बंद केली पाहिजेत. प्रोव्हाइड 200 डेज ऑफ एम्प्लॉयमेंट पर इयर. सध्या तुम्हाला माहिती असेल की मनरेगामध्ये 100 दिवसच एम्प्लॉयमेंट आहे आणि दुष्काळी भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये 150 दिवस आहे. पण सरसकट 200 करा असं त्यांची मागणी आहे. खरं तर काही हरकत नाही. महाराष्ट्रात तर तुम्हाला माहिती असेल की 365 दिवसाचा रोजगार असतो रोहियोमध्ये, रोजगार हमी योजनेत. असं असेल तर मग 200 ही काही वाईट कल्पना नाही आहे. बरेच वर्ष झाली रोहियो पासून. तर मग आता हाय टाइम आहे. आणि डेली वेजेस ऑफ 700 आता ₹700 द्या त्यांचं म्हणणं आहे. सध्या साधारणतः एक 350 ते ₹400 हे डेली वेजेस येतं. पण तेच जास्त आहे असं काही लोकांचं म्हणणं असतं. तर मग त्यांची मागणी 700 ची आहे. पण तसं केल्यावर मग शेतीमध्ये इनपुट खर्च अजून वाढेल आणि BPL शेतकऱ्यांची हालत पेडू शकते असं सरकारचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे मग ही मागणी तरी सरकार कितपत सिरियसली घेईल हे आपल्याला माहिती नाही. 10वी मागणी आहे की इम्पोज स्ट्रिक्ट पेनल्टीज ऑन कंपनीज प्रोड्युसिंग फेक सीड्स, पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स अँड इम्प्रूव्ह द सीड क्वालिटी. की आता भांडवली शेती झालेली आहे. त्यामुळे मग शेतकरी हल्ली खनिजे, खते किंवा बियाणे विकत घेतात. पण बऱ्याच वेळा त्यांना विकत घेताना अशी हमी नाही मिळत, की हे जेन्युइन आहे किंवा मुळात फेक कंपन्यांबरोबर येतं. त्यामुळे पैसा तो पैसा जातो आणि वरती पीक योग्य येत नाही. सगळी मेहनत वाया जाते पेरणीची आणि इतर. आणि त्यामुळे अशा कंपन्यांना कठोर कारवाई करावी आणि हे तर खरं तर सरकारचं फेल्युअर आहे मग.
हे तर सरकार ही मागणी येणंच वाईट आहे. हेच तर सरकारचं काम आहे. गव्हर्नन्स काय आहे? की अशा प्रकारचे जे फेक लोकं आहेत, ते जे फसवणूक करतात, त्यांना आळा घालणे, त्यांच्यावर वचक ठेवणे, त्यांना पकडणे. पण दुर्दैवाने हे सांगण्यासाठी जे सरकारचं काम आहे, ते करण्यासाठी आंदोलन करायची वेळ असेल, तर ते वाईट आहे मग. फॉर्म अ नॅशनल कमिशन फॉर स्पाइसेस सच एज चिली, टर्मरिक अमंग अदर्स. तर मग जसं ऑलरेडी अनेक गोष्टींबाबत स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन आहेच. तसं नारळाबद्दल आहे, कोकोनट किंवा टोबॅकोबद्दल आहे. तर तसंच आता त्यांचं म्हणणं आहे, की जे मसाल्याचे पदार्थ आहेत, हळदी आहे, मिरची आहे, त्यांच्यासाठी पण तुम्ही अशा प्रकारे नॅशनल कमिशन करा, अशी त्यांची मागणी आहे, की ज्याच्या किमती स्थिर राहतील, निर्यातीची क्षमता साध्य होईल, एक ब्रँड तयार होईल त्यांचा, पॅकिंग आणि इतर ग्रेडेशन चांगलं होईल आणि त्यातनं एक स्थिरता त्या व्यवसायाला येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटची म्हण 12वी एन्शुअर राइट्स ऑफ इंडिजिनस पीपल ओव्हर द वॉटर, फॉरेस्ट अँड लँड, स्टॉपिंग कंपनीज फ्रॉम प्लंडरिंग द ट्रायबल लँड. तर शेवटची मागणी ही आदिवासींबद्दल घेतली आहे. आदिवासींचाही मुख्य व्यवसाय शेती हाच असतो. पण मग आदिवासींचा जो मागासलेपणा आहे, निरक्षरता आहे आणि शायनेस जो आहे, त्याचा फायदा घेऊन कंपन्या त्यांच्या भागामध्ये मोठा गोंधळ घालतात असा आरोप आहे. त्यामुळे मग त्यांना पूर्ण संरक्षण देण्यात यावं. त्यांचं जमीन, पाणी याच्यावर कोणीही अतिक्रमण करू नये, अशी ही शेतकऱ्यांची महत्त्वाची मागणी आहे आणि निश्चितच त्याच्यावर विचार केला पाहिजे, असं म्हणता येईल. तर करत 12 मागण्या आणि मग आता आपल्याला त्यातनं या आंदोलनाचं मर्म कळेल आणि आता हे बघण्यासारखं आहे, की यावर सरकार कोणती प्रतिक्रिया देतं. थँक यू.